हा पाठवा त्यांना, त्यांची अपॉइंटमेंट पाठवा. सर नमस्कार. सर मी रवींद्र कलगुटकर, तुम्हाला फोन केला होता. हो बोला ना. मी एका सामाजिक संस्थेचा संचालक आहे. आमची संस्था कोल्हापुरातल्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणीजनांचा सत्कार करते. आणि सर यावर्षी हा सन्मान तुम्ही स्वीकारावा अशी आमची इच्छा आहे. अरे प्लीज मुधोळकर सर. हो हो नक्कीच. माझ्यासाठी ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सर. ही निमंत्रण पत्रिका. हो थँक्स. वा गुड. बरं येऊ मी आता. कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट होईल. एक्सक्यूज. हा अच्छा आलेत का? नाही नाही पाठवून देते ना. येस. बरं पण कलगुटकर साहेब तुम्ही काही चहा कॉफी काही? नाही थँक्यू, अजून बरीच काम आहे. येतो. ओके थँक्यू सो मच. येतो. आई गोळ्या. आई रागावलात माझ्या. आय एम सॉरी. म्हणजे मी तुमच्याशी खूप उद्धटपणे बोलले, पण खरंच सांगते मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं नंतर. सॉरी. मी परत असं नाही बोलणार तुमच्याशी. नाही ग बाळा, तुझं म्हणणं योग्यच होतं. त्या मुलावर काही चांगले संस्कार झाले नाहीये आणि अजूनही जर त्याच्यावर कोणी चांगले संस्कार केले तर तो आयुष्यात मोठा होईल. पटण्यासारखंच आहे सगळं. पण कसं आहे ना मंजिरी, आपण नदीचा प्रवाह कितीही शुद्ध करायचा प्रयत्न केला तरी जर त्या नदीचं उगमस्थान हे गटार असेल तर आपण काय करू शकतो? आपण त्या मुलावर भले खूप चांगले संस्कार करू, पण शेवटी तो जाणार त्यांच्याच वळणावर ना. ते त्याला कधीही चांगलं वागू देणार नाहीत बघ. हो, पण म्हणून आपण कर्तव्यात कमी पडायचं काय? आपण चांगले संस्कार करूच शकतो ना. रादर ते करण्याचा आपण प्रयत्न करायचा फक्त. मला माहितीये ना की तो सुधारेल. शेवटी त्यालाही एक दिवस कळेल ना काय चांगलं आहे काय वाईट आहे. आई सॉरी. मी जरा स्पष्टच बोलते, पण मामांजींच्या दुसऱ्या बायकोपासून झालेला मुलगा आहे तो. यात त्याची काही चूक नाहीये ना. आता देवाने ही गोष्ट आपल्या हातातच लिहिलेली नाहीये की आपण कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, पण म्हणून आपण त्या निष्पाप जीवाशी असं तोडून वागणं चांगलं दिसतं का? मी हीच गोष्ट यांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण यांना कळतच नाहीये माझं म्हणणं. सत्यजित ऐकेल की नाही मला माहित नाही, पण यापुढे माझ्याकडून तरी त्या मुलाला अशी वागणूक मिळणार नाही. निदान मी प्रयत्न करेन. शब्द आहे माझा तुला. येते सावकाश. हॅलो काकू. बोल का मंजिरी. तू पोचलीस ना व्यवस्थित? हो अगदी व्यवस्थित पोहोचले. काय नाही अगं, मी तुला हेच सांगायला फोन केला होता की तू आता अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होणार आहे. मी यांच्याशी बोलले. ते मला म्हणाले की सुहासशी बोलणं झालंय त्यांचं, आणि सुहासला पटलं सुद्धा आहे अगं त्यांचं म्हणणं. तो परवाच भेटायला येणार आहे प्रियाला. म्हणून म्हणतात ना सोनारानेच कान टोचलेले बरे. खरंच. बरं झालं ग बाई. सत्यजित रावांचे माझ्यातर्फे आभार मान. हा अगं काहीतरीच काय बोलतेस काकू. मी पुण्याला येता येता मधुराकडे जाऊन आले. अगं मग काय म्हणाली मधुरा?
अगं ती काय बोलणार, मी काही ऐकूनच घेतलं नाही तिचं. चांगलं खडसावलं तिला. मग आपली मधुरा माहितीये ना, नेहमीप्रमाणे रडली, माफी मागितली तिनं. मग मी तिला सुहासला फोन करायला सांगितला. अगं तिनं सुहासला फोन केला आणि त्याची सुद्धा माफी मागितली. चला, म्हणजे कोल्हापुरात येऊन बऱ्याच लढाया सर केल्यास म्हणायच्या तू. लढाया कसल्या अगं? आपल्या माणसांशी कोणी लढतं का? काही गैरसमज असतात तेवढे दूर केले बस. काय फारच फिलॉसॉफिकल बोलायला लागलीस तू. मग बोलायला नको? तुलाच भेटून आले ना मी. संगतीचा परिणाम असला पाहिजे हा. बरं, पण आता काळजी करायचं काही कारण नाहीये, कळलं ना? मी नंतर करते फोन तुला. काळजी घे. बाय. चल चल बाय. वहिनी, वहिनी, काय झालं? मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय आत्ताच्या आता आणि इथल्या इथं. हो, पण काय झालं ते सांगा तर खरं. प्रियाच्या लग्नाचा जो काही फार चालवलाय ना, तो थांबविणार आहात का नाही? काय झालं वंश? त्यो मंजिरीचा भाव, काय नाव त्याचं ते, सुहास का इकास? सुहास. सुहास नाव आहे त्याचं. काय विकास ना, मला काय पाठ करायचं होय त्याचं ना, आणि का मला बोल्यावर चढायचंय? वंश, तुम्ही आधी शांत व्हा आणि मला सांगा तर काय झालंय. त्यो मंजिरीचा भाव, हा, त्यानं सुधिक नकारच कळवला ना. म्हणजे काय करायला तुम्ही? बिचारीला परीक्षेला बसवल्यासारखं बसवित. बाय मार्चला पास झाली नाही, ऑक्टोबरला बस. ऑक्टोबरला पास झाली नाही, पुन्हा मार्चला बस. समजा खेळ चालवलाय. काय करायचं मग? अशी आयुष्यभर तिला घरी बसवून ठेवायची आहे का? आणि मुळात तुम्ही ज्या माहितीच्या आधारे हे बोलताय ना, ती माहिती चुकीची. म्हणजे सुहासनं प्रियाला नकार दिलेला नाही. सत्यजित बोललाय त्याच्याशी. त्यामुळे सुहास प्रियाला भेटायला येतोय अगदी परवाच. आणि माझी खात्री आहे हे लग्न होणार. बाबा. वाकायचं नाही. माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठी. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत आहे. तू कशीच बाळा? मी छान. चला ना आपण आतमध्ये बोलूया. मी पण काय बाहेरच बोलत बसले. बाबा, आणि काका कसा आहे? खूप दिवसात आमचं बोलणंच झालं नाही. अगं, शिवराज इंदोरला गेलाय कामासाठी. आपण आपला बिझनेस आता एक्सपांड करतोय ना. मी सुद्धा आता हळूहळू कामामधून लक्ष काढूनच घेणार आहे. फक्त मध्ये मध्ये थोडंसं लक्ष घालीन कामात. आणि आता काय काही महिने नातवंडाला सुद्धा खेळवायचं. मग आजोबांनी फ्री राहायला नको? राहायलाच हवं. आजोबांनी फ्री राहायलाच हवं. कशात बाबा? फर्स्ट क्लास मध्ये जावई बाबा. अरे 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 आयुष्मान. कोल्हापुरात काही कामानिमित्त आला होता की सहज? सहज सहज, अगदी सहज. इतके दिवस कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं होतं. एकटेपणा घालवण्यासाठी कामाशिवाय दुसरा चांगला उद्योग आहे, बरोबर ना? आणि वाटलं की मंजिरीला भेटावं. म्हटलं चला भेटून घेऊ. शिवाय बाकीच्यांची सुद्धा भेट होईल ना. शालिनीताई, आई साहेब. अरे सरनाईक सर, तुम्ही केव्हा आला? नमस्कार. हे आताच येते ना. लेकीला भेटलात की नाही? म्हणजे काय? सत्यजित, जरा तुम बसा. आलंच. बाबा 2 मिनिटं. बाबा बसा ना तुम्ही. हो तुम्ही बसा, मी चहा बघते. ठीक. आई अगं, काय बाबा बाहेर असताना तू? अरे, आता मंजिरीचे बाबा आलेत ना. हा मग? नाही म्हणजे तिच्या बाबांसमोर हे दारू पिऊन आले, काही तमाशा केला तर कसं रे? हे बघ आई,
गौरांगला किंवा कुठल्या तरी नोकराला सांग, तो माणूस आज दिवसभर आउट हाऊसच्या बाहेर येता कामा नाही. हो मी सांगेन गौरांगला, पण यांनी नाही ऐकलं तर. ऐकावं लागेलच त्याला. त्याच्याकडे चॉईस नाहीये, या घरात राहायचंय ना त्याला. सांग त्याला ते. सई आई, बाबांना त्या माणसाबद्दल माहितीच नसेल असं काही नाही. अगं असं काय करतेस? अंकिता काकू आपल्या घरी येऊन गेला तेव्हा तो फक्त मला आता बाबांसमोर नव्यानं तमाशा नकोय. चल येतो. सत्या ऐक ना, मी काय म्हणत होते, तू घरी थांबला असतास तर बरं झालं असतं. आई, अगं फक्त ऑफिसचं काम असतं तर मी नसतोच गेलो, पण आज तो सत्कार आहे, मी तुला सांगितलं नव्हतं का? आता त्यांना कमिट केलंय तर जायला तर हवं. मी ते संपवून लवकरात लवकर येतो. चल तू नको टेन्शन. मग मधुराकडे जाणार आहे? हा जाईन म्हणतो. सॉरी बाबा, जरा आज जावं लागलं. अरे नाही त्यात काय, काम महत्वाचं आहे. आणि तसा मी आज संध्याकाळपर्यंत थांबणार आहे. चालेल ना? हो, हे काय विचारणं झालं काय? तुमचंच घर आहे. बरं, मला आज घरी थांबता नाही येणार, मला निघावं लागेल. हो. आई येतो. सांभाळून जा. आणि मंजिरी, सगळी औषधं वेळेत घ्यायची. नाही नाही, आज तुम्ही त्याची काही काळजीच करू नका. आता मी आहे ना इथे. नाही म्हणजे लहानपणी कधीच तिच्यावरती मी हात नाही उचलला, पण आता जर औषधं नाही घेतली तर मात्र धपाट नक्की देईन ना. बाबा, पण त्या सगळ्याची गरज पडणार नाही आता. बघूया. चला येतो. सांभाळून जा. तुमच्या गप्पा चालू राहू देत, मी जर तुझ्या बाबांसाठी नाश्त्याचं बघते. हो. नाही कोण पाहुणं म्हणायचं? मामनजी, हे बाबा आहेत माझे, पृथ्वीराज सरनाईक. सरनाईक? हो सरनाईक, नाही लग्नासाठी काय घराणं निवडलंय आमच्या पोरानं. वा, फर्स्ट क्लास. अगदी आपल्याच पोरामुळेच. बरं, आमची ओळख नाही हे कोण करून देणार नाही. आपण आपली ओळख आम्हीच करून देतो. आम्ही अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर. हा एवढा मोठा बंगला ज्या चिमणीवर उभा आहे त्या चिमणीचे मालक, लँडलॉर्ड. हा, हे महत्वाचं बरं का. हा, बाकी मग काय, ही शालू आमची बायको, ते सत्तजी, तो गावऱ्या आमची पोरं आहे ना का शालू. हा, आणि ही पोरगी आमची सून, तिचं तुम्ही फादर. मग तुम्ही आमची इवाय झालं की या इवाय, या गळा भेट घ्या, या की. चेहऱ्यावर घेणार दिसताय. घेणार का? फुट आहे घ्या. अहो तुम्ही जरा नाही, नका घेऊ, नका घेऊ. काय दारू लय वाईट. पण आम्हाला लागतं, काय करणार. आम्ही आलो काय, 2 घुट मारून आलो. मी आले. बाबा, हे सगळं अरे या मुधोळकर साहेब, या. आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आलात,
खूप आनंद वाटला. पण बाकीचे पाहुणे हो आलेत ना. फक्त अध्यक्ष आले की आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुम्ही मला अजूनही हे सांगितलेलं नाहीत की माझा सत्कार नेमका आहे कोणाच्या हस्ते. खरं तर तेच मोठं सिक्रेट आहे. पण तुम्हाला ओळखायला अजिबात जड जाणार नाही, कारण ते तुमच्या चांगल्या परिचयाचे आहेत. तुमचे मेंटॉरच आहेत म्हणा. मेंटॉर? माझे मेंटॉर कोण आहेत? कोल्हापुरातील दानवीर, धर्मपरायण व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक आहे. अहो खरं तर त्यांच्या दारावरून कुठलीही व्यक्ती रित्या हाताने माघार फिरत नाही. अहो तसाच लौकिक आहे त्यांचा. अतिशय मृदुभाषी, विनयशील व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. एवढे सगळे गुण असलेली व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? मला पण जाणून घ्यायला आवडेल. तसं तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला त्यानेच घडवलंय म्हटल्यावर तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर असणारच. ते काय आले साहेब? अलग झाला. आपण या ठिकाणी पायदूळ झाडलीत. खूप आनंद झाला. आमचं कामच आहे ते. तांबडे बाबांची आरती संपली आणि आम्ही ताबडतोब इकडे यायला निघालो. बाय बेटर हाफ. नमस्कार. मंजुषा होळकर, व्यासपीठ कुठे आहे? या ना साहेब. ओ मुदळकर साहेब, ओळखलं का? बाप हो, तुम्हाला कसं विचारणार होळकर साहेब? अहो, इथंच तर भेटलो की तुम्ही. आयला चांगलं आठवतंय तुम्हाला. हो तेव्हा झोपली नव्हती ना. ड्रायडे होता ड्रायडे. बरं साहेब, आज पण जायचं का? जायचं का? अहो हे काही विचारणं झालं, पण आज दुसऱ्या ठिकाणी जायचंय. आधी तीर्थप्राशन आणि मग तो कार्यक्रम. अहो आपल्याला काय फरक पडतोय साहेब? अहो तीर्थक्षेत्र बदललं म्हणून काय झालं? आपला देव तर एकच आहे. हा? एक मिनिट साहेब, एक मिनिट. काय करताय काय? काय नाही, ही जागा लई शुभ आहे माझ्यासाठी. इथंच भेटता तुम्ही. चला चला निघूया. चला 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 चला. अहो, कुठं निघालात तुम्ही? तलगुडकर, तुम्ही यंदा सांगितलं नाही तिथे एक सत्कार समारंभ आयोजित केलाय ते? साहेब सांगितलं होतं मी त्यांना. तुम्ही यांना सांगितलं होतं, मग आम्हाला काय इथं बाहुली म्हणून बोलवलंय शोभेची? बघितलं का संख्येक? बघा आता. माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड इज देअर माय फ्रेंड. बाय द वे, माय बेटर हाफ मंजुषा होळकर, माय वाईफ, तुमची माझी विद्यार्थिनी. ओळखलं? तुरु 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 बोलायला शिकलेली. बाय द वे, तुम्हाला सांगायला मला आवडेल, आमच्या मिसेसला ह्यांनी एकदा घरात डांबून ठेवलं होतं. अर्थात प्रेमाने, हो की नाही? बोला बोला मिसेस, बोला मिसेस, बोला बोला मिसेस, बोला लवकर लवकर बोला. Are you going to Mudolkar? There is a big function waiting for you. Come along with me.